तुम्हीसुद्धा विकतचं तूप खाताय? थांबा, आज आपण घरीच बनवू शुद्ध तूप. हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे स्वामी टिफिन रेसिपीमध्ये. आज आपण बघणार आहोत शुद्ध तूप घरच्या घरी कसं बनवायचं. तर हा आहे पहिल्या दिवसाचा व्हिडिओ, ज्या दिवशी मी 7 दिवसाची साई काढून ठेवलेली होती. ती साई घेतलेली आहे आणि आपण तिला गरम केलेलं आहे. गरम तेवढंच केलेलं आहे जेवढं आपण दही लावण्यासाठी करतो. त्याच्यात विरजण घातलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी साठवलेल्या ह्या साईचं आपण करणार आहोत लोणी काढणार आहोत. तर ते घट्ट असं दही लागलं आहे, तर ते आपण दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करणार आहोत आणि ब्लेंडरचा वापर इथे करणार आहोत. असेल तर नक्की करा, कारण की भांडी खूप तर 2 ते 3च भांडी भरतात. प्रोसेस खूप इझी होऊन जाते लोणी काढण्याची आणि खूप लवकर लोणी निघतं. थंड पाण्याचा वापर करायचा आहे, बर्फ वापरायचा आहे. उन्हाळा चालू आहे तर थंड पाणी नक्की वापरा आणि ब्लेंडर कंटिन्यू चालवायचा नाही आहे आपल्याला. थांबून ते ब्लेंडर आपल्याला चालवायचं आहे, जेणेकरून ब्लेंडरही गरम नाही होणार आणि मिश्रणही गरम होणार नाही. जसं आपल्याला हवं तसं आपण थंड पाणी आणि बर्फ ॲड करत राहायचं आहे. तर घरी का बनवायचं? बाहेर मिळतं, हो बरोबर आहे, पण बाहेरचं तूप जेव्हा आपण घरी आणताना वेगळं असतं. आणि बघू शकता तुम्ही लोणीची प्रोसेस चालू झाली आहे लोणी यायला. तर ते तूप आणल्यावरती वेगळं असतं आणि आपण जेव्हा घरी आणून परत एकदा गरम करतो तर ते तूप पूर्णपणे डालड्यासारखं झालेलं असतं. पांढरं शुभ्र पडलेलं असतं, आणताना पिवळं असतं, नंतर पांढरं पडतं आणि एकदम घट्ट असं होऊन जातं डालड्यासारखं. त्याच्यामुळे आपलं घरी बनवा. 20 ते 25 मिनटाची प्रोसेस आहे. नक्की ट्राय करा, बघा. आणि शुद्ध तूप मिळणार आहे. तुपाबरोबर तुम्हाला लोणी मिळणार आहे, ताक मिळणार आहे आणि तयार आहे. 10 मिनटात आपलं लोणी निघलेलं आहे. मोजून 10 मिनटं गेलेले आहेत आणि आपलं लोणी निघालेलं, किती छान लोणी निघालेलं आहे. तर आपण हे लोणी दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. हे 2च भांडी वापरलेत आणि ह्या चमचा, हे 3च भांडी आत्तापर्यंत मी वापरलेली आहेत. आणि बघू शकता एकीकडे ताक निघलं आहे आणि इकडे लोणी. तर हे लोणी आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 3 ते 4 पाण्याने, थंड पाणी, बर्फ घालायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवायचं याच्यासाठी की त्याचा आंबट वास निघून जातो. आणि दुसरी गोष्ट, जी बेरी राहते तूप कडवल्यानंतर खाली, ती बिलकुल पण राहणार नाही. एकदम क्लिअर असं तूप दिसेल तुमचं. तुम्ही बघा. स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्याला केलेलं आहे. परत मोठ्या कढईमध्ये ॲड केलेलं आहे आणि गॅस चालू करून ते आता बघू शकता लोणी कसं मेल्ट होतं आहे ते. तर याच्यात 3 स्टेप होतील. ही आहे पहिली स्टेप. तिथे पांढरं दिसणार सगळं. नंतर आपल्याला हळूहळू त्याचा कलर चेंज होताना दिसतं आहे, बघू शकता. थोडंसं पिवळसर रंगाचं आहे. आणि इथे या प्रोसेसला आपण या स्टेजला आपण मंद किंवा मध्यम गॅसवरतीच तूप कडवणार आहोत, जेणेकरून ते चांगलं कळेल आणि जास्त दिवस टिकेल. आणि नंतर आता बघू शकता आहे गोल्डन कलर आलेला आहे चांगला. छानसं असं मस्त असं त्याचं ते वास सुटलेला आहे, पूर्ण सुगंध दरवळतो आहे असं. आणि तयार आहे आपलं तूप. तर इथे आपण काहीच वाया पण नाही जाऊ देणार आहे, बिलकुल पण नाही. आता तुम्ही म्हणाल ह्या कढईचं काय, ज्याच्यात ते राहिलेलं सगळं शिल्लक. तर तूप तयार आहे. त्या कढईमध्ये आपण पाणी ओतणार आहोत. गॅस चालू करायचा, पाणी ओतायचं, पाणी उकळून घ्यायचं, ते पाणी गाळून घ्यायचं. पाणी गाळून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत, ते पाणी तुम्ही भाताला वापरू शकता, पीठ भिजवायला वापरू शकता. तर अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसाठी, घरगुती रेसिपीसाठी स्वामी टिफिन रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, कमेंट्स करा. परत भेटू नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.